वहिनी काय काय म्हणताय? अहो मी आणि गोलीचे पप्पा ना आम्ही बाहेर चाललोय फिरायला. हो का? पोराला जरा सांभाळता का? जा बाबू जा. आणि जरा शी करायचा टाइम झालाय. ही केली वाटत तेवढं साफ करा तुम्ही. येते मी. बाय. इथं माझ्याच घरातली कामं दुपून होत नाही. नेहांचं हागलेलं काढायचं. शी चाललंय चल. वहिनी तुमचं काहीतरी पार्सल आलंय. माझं पार्सल? अरे हो, हे मी मागवलं होतं. तुमच्या काय कामाचं नाही, तुम्ही काय बघताय? अहो बघू तरी द्या. अहो वंच, नेहमी काय तुम्ही हावऱ्यासारखं करत असता. हे माझ्या सेल्फ केअर साठी आहे. दिवसभर काम करून एवढी धावपळ होते ना, स्वतःकडे लक्षच देता येत नाही. अहो मला पण सेल्फ केअरची गरज आहे. किती काम करते मी. बापरे मी पण खूप थकते. मला पण सांगा ना काय आहे. अहो हे ना सोल स्किनचं फूड पिलिंग मास्क आहे. सोल स्किनचं हे फूड पिलिंग मास्क हा पिलिंग आणि एक्सफोलिएटिंग मास्क आहे, जो यूज केल्यामुळे आपल्या पायाची डेड स्किन रिमूव्ह होऊन आपल्याला फ्रेश आणि न्यू स्किन मिळते. यामध्ये ग्लायकोलिक ऍसिड, लॅक्टिक ऍसिड आणि सॅलिसिलिक ऍसिड असल्यामुळे ह्याचं पॉवरफुल कॉम्बिनेशन आपले पाय मॉइश्चराइज करून सॉफ्ट करतो. आणि हे इझी टू यूज आहे. आपण जसे सॉक्स वेअर करतो तसे दोन्ही पायांमध्ये वेअर करून साईड स्ट्रॅपने सिक्युअर करून घ्यायचं आहे. 90 to 120 मिनिट्स वेट केल्यानंतर हे सॉक्स रिमूव्ह करून पाय स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. सॉक्स रिमूव्ह केल्यानंतर तुम्हाला इमिजिएट काहीच रिझल्ट बघायला नाही मिळणार, बट आफ्टर 3 to 4 डेज तुम्हाला तुमच्या पायावर विजिबल पिलिंग दिसेल. या मास्क मध्ये असलेला ग्लायकोलिक ऍसिड आपल्या स्किन मध्ये खोलवर जाऊन हार्ड आणि डेड स्किन ब्रेक करतो आणि त्यामुळे पिलिंग रिमूव्ह केल्यानंतर तुम्हाला एक फ्रेश, सॉफ्ट आणि स्मूथ स्किन बघायला मिळेल. हा मास्क वापरल्यावर फक्त 5 ते 6 दिवसात माझे पाय एकदम सॉफ्ट, स्मूथ आणि बेबी फिट सारखे झाले की ह्याचा रिझल्ट बघून खूप सॅटिस्फाईंग वाटले आणि ह्या मास्कला मी तर 10 on 10 दे. दिस मास्क इज हायली रिकमेंडेड. सो तुम्हाला जर परचेस करायचं असेल तर कमेंट मध्ये लिंक असं टाईप करा. अहो असं हे काय झालं. हो वहिनी विचारू नका, खूप डोकं दुखतंय. एक काम करा ना, माझ्यासाठी ना मस्त आलं घालून चहा करा. आणि मी तर म्हणते चहा पण करा आणि जेवण पण करा. आमचं सगळ्यांचं 2 टायमाचं जेवण इथेच होऊन जाईल. तोपर्यंत मी आराम करते. हो करा. चहा पण बनवते आणि जेवण पण बनवते. जमलं असतं ना तर ह्यांच्या जेवणात विष घालून एकदाचाच विषय संपवला.